पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवत इतिहास रचला आहे। 1986 सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळालं नव्हतं, परंतु या निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 15 शिल्लेदार निवडून आले आहेत। आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जन्मशताब्दी जयंती असून शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा सर्वांनी संकल्प करावा। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना दिल्या। नूतन नगरसेवकांच्या विजयानंतर आता महापालिकेत अधिकृत गट स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने शिवालय शिवसेना जिल्हा कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक पार पडली। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। तसेच गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ जमा करण्याच्या सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या। निवडून आल्यानंतर केवळ पदाचा उपभोग न घेता प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणीला धावून जा। नगरसेवक ही केवळ एक पदवी आहे, पण लोकांच्या मनात जनसेवक म्हणून जागा मिळवणे हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचं यश आहे। निवडणुकीत ज्या विश्वासाने त्यांनी मतदान केलं तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम उपलब्ध रहा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते।